अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि। मनुष्यभूमीमध्ये ज्या ज्या माणसांनी जन्म घेतलेला आहे, मनुष्य म्हणून जीवन जगत आहेत, तर अशा सर्व माणसाचे तथागतांच्या उपदेशानुसार 4 प्रकार हे पडतात। 4 भागामध्ये ही माणसं विभागल्या जातात। त्यामध्ये पहिला प्रकार जो आहे त्यांना उगती असं संबोधलं जातं। ए पर्सन ऑफ क्विक इंट्युशन, द जीनियस, किंवा असं आपण म्हणू शकतो पूर्णत्वाच्या मार्गावर असलेला व्यक्ती, पूर्णत्वाच्या मार्गावर असलेला व्यक्ती। पूर्णत्व अवस्था प्राप्त केलेली नाही, पण त्या मार्गावरती आहे। जसं काही व्यक्तींना थोडासाही उपदेश केला तर त्या थोड्याशा उपदेशामधून, थोड्याशा शब्दांमधून ते धम्माचा सार समजू शकतात। धम्माचं गांभीर्य, धम्माची गंभीरता त्यांना समजू शकते आणि त्यांनी आचरण केल्यानंतर ते पूर्णत्व प्राप्त करू शकतात, अरहंत बनू शकतात। तर अशा लोकांना उद्गती तंयू असं संबोधलं जातं। यामध्ये एक उदाहरण आहे। तथागत सम्यक संबुद्धाने बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर प्रथम देशना पंचवर्गीय भिक्षूंना देऊन धम्मचक्र या विश्वामध्ये गतिमान केलं। त्या पंचवर्गीय भिक्षूंमध्ये भिक्खू कौंडन्य, भिक्खू महानाम, भिक्खू वप्प, भिक्खू भद्दीय आणि भिक्खू असज्जी हे भिक्षुगण तथागतांचा सद्धम्म ऐकून त्यांच्यामध्ये धम्मचक्षु निर्माण झाला आणि धम्मचक्षु निर्माण होऊन ते दुःखमुक्त अवस्थेला प्राप्त झाले। या 5 पंचवर्गीय भिक्षूंपैकी जो सर्वात लहान भिक्षू होता, ज्याचं नाव असज्जी, भंते असज्जी भिक्षाटनाला जात असताना त्यांना सारीपुत्त आणि महामोगलांना
हे दोन मित्र की ज्यांना सारिपुत्त म्हणजे उपतिस्स आणि कोलीय, तर असे हे दोन मित्र धम्म शोधण्यासाठी त्या काळामध्ये अनेक गुरुकडे, अनेक धर्मविद्वानाकडे धम्माचा शोध घेण्यासाठी, धम्म प्राप्त करण्यासाठी, धम्मशिक्षण घेण्यासाठी फिरत होते. आणि ते फिरत असताना सारिपुत्त यांनी भिक्खू असज्जी यांना पाहिलं. त्यांची ती चर्या बघून ते अत्यंत प्रभावी झाले. सारिपुत्तांनी पाहिलं की भिक्खू असज्जी अत्यंत आपल्या कायेवर, वाचेवर, मनावर नियंत्रण ठेवून अत्यंत जागृतपणे भिक्षाटन करत आहेत. त्यांची काया, त्यांचं वाचा, त्यांचं मन अतिशय एकाग्र, परिशुद्ध होऊन ते आपली चारिका करत होते. हे पाहताच प्रसन्न होऊन सारिपुत्त त्यांच्या मनामध्ये भंते असज्जीबद्दल श्रद्धा उत्पन्न झाली. भिक्षाटन पूर्ण केल्यानंतर भिक्षाटन ग्रहण केल्यानंतर असज्जी बसलेले असताना सारिपुत्त तेथे येऊन त्यांना विचारतात, हे भंते, आपण कोणाचे शिष्य आहात? कोण आपला गुरु आहे? तुमची जे काही इर्यापत आहे, तुमची जी काही चर्या आहे ती सर्वांपेक्षा फार वेगळी आहे. तुम्हाला काही ज्ञान प्राप्त झालेलं आहे का? तुम्हाला काय शिकवलं? तुमचे कोण गुरु आहेत? त्यांचं काय नाव आहे? अशा प्रकारे सारिपुत्ताने त्यांना विचारणा केली, प्रश्न केले. तर सारिपुत्त म्हणतात, माझे गुरु बुद्ध आहेत. मी त्यांचा शिष्य आहे. मला धम्माबद्दल जास्त विशेष अशी माहिती नाही. पण जे बुद्धाने मला शिकवलं त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. प्रत्येक गोष्ट कारणाने उत्पन्न होते. प्रत्येक गोष्ट कारणानेच शांत होते. जे उदयास येतं ते शांत होतं. हा कार्य कारण भाव हा सिद्धांत तथागतांनी मला सांगितला आणि त्यानुसार मी अत्यंत एकाग्र होऊन, सजग होऊन धम्म आचरण करत आहे. एवढीच गोष्ट फक्त असज्जीने सारिपुत्ताला सांगितली आणि सारिपुत्ताला हे ऐकून मनस्वी आनंद झाला. आणि सारिपुत्त म्हणतात, हो, मला समजलं, मला कळालं. मी सुद्धा बुद्धाकडे जाऊन त्यांचं गुरुत्व आपण मान्य केलं पाहिजे, त्यांचं शिष्य बनून त्यांचं शिकवण आपण ग्रहण केली पाहिजे. अशा पद्धतीनं सारिपुत्त महामोगलांना घेऊन
आणि त्यांच्या समवेत असलेले 250 शिष्य जे शिष्य जैन गुरुचे त्यांच्यासोबत होते, तिथून ते 250 शिष्यांना घेऊन बुद्धाकडे गेले आणि तिथे ते प्रवचित झाले. तर हे उदाहरण उगती तंयू म्हणजे थोडंसंही ऐकल्यानंतर, थोडं शब्दही ग्रहण केल्यानंतर त्याचा ते सार समजू शकतात, सारापर्यंत पोचू शकतात, अशा गुणवत्तेचे जे गृहस्थी असतात, अशा क्वालिटीच्या गुणवत्तेचे जे व्यक्ती असतात, ते उगती तंयू या वर्गामध्ये येतात. त्यामध्ये अत्यंत चांगलं उदाहरण म्हणजे सारिपुत्तांचं आहे. त्यानंतर दुसरा एक वर्ग आहे या उपासकांचा किंवा या गृहस्थांचा, विपचित तंयू. ए पर्सन who understands after a detailed treatment. विपचितयू म्हणजे असा व्यक्ती की त्याने पूर्णपणे धम्म श्रवण केल्यानंतर तो त्या धम्माचं आकलन करू शकतो. ते धम्म आकलन होण्यासाठी त्याला थोडासा जास्तीचा वेळ लागू शकतो, पण निश्चितच तो त्या धम्म मार्गाने पुढे जाऊन भविष्यामध्ये तो आपलं ध्येय उद्देश सफल करू शकतो. तर अशी जी माणसाची अवस्था असते, व्यक्तीची अवस्था असते, त्याला म्हणतात विपचितयू. तर हा एक दुसरा वर्ग या लोकांचा, उपासकांचा असतो. थोडीशी जास्त मेहनत केल्याने, थोडंसं जास्त अभ्यास केल्याने, थोडंसं जास्त आचरण केल्याने निश्चितच ते धम्माचा सार प्राप्त करू शकतात. धम्माचं जे उद्देश आहे, ध्येय आहे जीवनाचं, ते सफल करू शकतात. म्हणून अशा लोकांचा हा दुसरा वर्ग आहे. तिसरा वर्ग आहे नेय्य. तर या वर्गामध्ये जे लोक येतात, तर अशी लोक, त्यांना शिकविला जाऊ शकतं. शिकवल्यानंतर ते आचरण करू शकतात. शिकवल्यानंतर ते स्वतःची प्रगती करू शकतात. त्यांना गायडन्स केल्यानंतर, शिकवल्यानंतर, ट्रेन केल्यानंतर ते निश्चितच सम्यक मार्गाने आपलं धम्म आचरण करता करता पुढे जाऊन ते सुद्धा आपल्या जीवनाच्या ध्येय उद्देशापर्यंत ते पोचू शकतात. म्हणून अशा लोकांचा जो वर्ग असतो त्याला म्हणतात नेय्य. चौथा जो वर्ग असतो तो त्यापेक्षा खालच्या स्तराचा, खालच्या ज्ञानाचा किंवा खालच्या गुणवत्तेचा असतो. त्याला म्हणतात पदपरम. पदपरम. ए पर्सन who had just word of the text, at most an idiot. म्हणजे चौथा जो वर्ग आहे या लोकांचा, त्याला म्हणतात पदपरम. तर पदपरम म्हणजे अत्यंत निम्नस्तरीय अवस्था, अत्यंत खालची अवस्था, की जे व्यक्ती म्हणून ते जन्माला आलेले आहेत, पण त्यांना जीवनाचा सार समजणे अत्यंत कष्टप्रद आहे, दुष्प्रद आहे.
त्यांनाही खूप कष्ट करून, भयंकर मेहनत करून, जास्त वेळ श्रम करून ते आपल्या जीवनाचा मार्ग पुढे चालून ते आपलं ध्येयसुद्धा गाठू शकतात. पण ते अत्यंत त्यांचा एकदम खालचा दर्जा, त्याला म्हणतात पदपरम. जर आपल्याला हे 4 वर्ग समजून घ्यायचे असतील तर त्यासाठी भगवंताने एक उदाहरण दिलेलं आहे. ते उदाहरण म्हणजे एक कमळाचं तलाव आहे. त्या तलावामध्ये अनेक कमळं आहेत. तर त्यामध्ये 4 प्रकारची ही जी कमळं, हे उदाहरण समजून घेण्यासाठी आपल्याला उपयोगी पडणार आहेत. तर पहिलं उगती तंयू म्हणजे विकसित होणारं कमळाचं फूल की जे पाण्याखाली, पाण्याच्या पृष्ठभागाखाली दबलेलं आहे. पण सूर्यप्रकाश, सूर्याचा उदय होताच ते वर येऊन ते विकसित होणार आहे, उमलणारं आहे. ते कमळ फक्त सूर्य उगवण्याची वाट बघत आहे. ज्यावेळेला सूर्य उगवेल त्यावेळेला ते कमळ एकदम असं प्रफुल्लित होऊन विकसित होईल आणि सूर्यप्रकाश ग्रहण करेल. तरीही त्या कमळाची अवस्था पाण्याखाली, फक्त ते पाण्याच्या पृष्ठाखाली दबलेलं आहे आणि जसं सूर्य उगवेल तसं ते बाहेरून ते सूर्यप्रकाश ग्रहण करणार आहे, उमलणार आहे, पूर्णपणे विकसित होणार आहे. अशी एक अवस्था त्याला म्हणतात उगती तंयू. विपचित तंयू. विपचित तंयू म्हणजे त्याचे कमळाचं फूल सूर्याची वाट बघून उगवणार आहे, सूर्योदय होण्याची वाट बघत आहे. त्याच्यापेक्षा खालच्या प्रकारचं कमळ जे पाण्याच्या पृष्ठभागाला आलेलं नाही, पण तलावाच्या तळालासुद्धा नाही, मध्यंतरीच्या अवस्थेमध्ये आहे. ते कळीपासून फूल बनलेलं आहे, टणक फूल बनलेलं आहे, परंतु त्याची ती अवस्था नाही की लगेच ते पाण्याच्या बाहेर येऊन विकसित होईल. त्याला थोडा वेळ लागेल, त्याला थोडंसं मेहनत लागेल, कष्ट पडतील. तर अशी जी अवस्था आहे की हे कमळाचं फूल जे कमळाच्या तळामध्ये, तलावाच्या तळ्यामध्ये जे काही प्राणी आहेत, कीटक आहेत, जे काही जलचर प्राणी आहेत, त्यांच्या धोक्यापासून त्याची सुटका झालेली आहे. कारण ती कोवळी कळी नाही, ती टणक झालेली आहे. त्यामुळे बाकीचे हे जलचर प्राणी त्या कमळाच्या टणक झालेल्या फुलाला खाऊ शकत नाही, त्याच्यापासून त्याची सुटका झालेली आहे. पण पुष्ट कमळाच्या पाण्याखाली ते असल्यामुळं ते विकसित होण्यासाठी त्याला थोडा वेळ लागणार आहे. तर ही दुसरी जे एक अवस्था आहे त्याला म्हणतात विपची तंयू. माणसंसुद्धा तशीच आहेत. काही माणसांना त्यांच्या डोळ्यावरती अज्ञानाचे थर बसलेले असतात, धूळ बसलेली असते. ती साफ केल्यानंतर त्यांना दिसू शकतं, ते ज्ञान ग्रहण करू शकतात. अज्ञानाचं थर काढल्यानंतर ते ज्ञान ग्रहण करू शकतात. तर अशी जी त्यांची अवस्था आहे ती आहे विपची तंयू. त्याच्या खालची ते आहे नेय्य. असे स्तरामधील माणसं, त्यांना मार्गदर्शन केलं, त्यांच्यामध्ये श्रद्धा जागवली, त्यांच्यामध्ये उत्साह जागवला, त्यांच्यामध्ये धम्माचं बीज पेरलं,
धम्म त्यानं समजून सांगितला, तर अशी माणसं निश्चितच चांगल्या मार्गाला लागून स्वतःचं कल्याण करू शकतात आणि स्वतःच्या जीवनाचं ध्येय उद्देश ते सफल करू शकतात. असा जो त्यांचा स्तर आहे नेय लोकांचा, त्याला एक उपमा जी आहे, कमळाचं फूल प्रथम अवस्थेमध्ये ते कळीमध्ये निर्माण होतं आणि कळी झाल्यानंतर ते टणक कळी होतं आणि तलावाचं जे तळभाग आहे त्याला सोडून ते वर येतं. तलावाच्या पृष्ठभागाला ते नसून पाण्याचं थोडंसं तळभाग सोडून ते वर आलेलं असतं, पण तो पाण्यामध्येच असतं. तर अशा लोकांना आपण जर धम्माबद्दल मार्गदर्शन केलं, त्यांच्यामध्ये श्रद्धा उत्पन्न होऊ शकते, त्यांना योग्य मार्गदर्शन लाभून ते आपल्या जीवनाचं ध्येय उद्देश सफल करू शकतात. पण त्यांना जास्त वेळ लागणार आहे. आणि त्या पुढचा जो एक वर्ग आहे ज्याला आपण पदपरम म्हणतो, तर या पदपरम अवस्थेमध्ये जे काही कमळ आहे ते कमळ म्हणजे कमळ नसून कमळाची कळी आहे, कोवळी कळी नुकतीच उगवलेली. तर ही कमळाची नुकतीच उगवलेली कळी जी कोवळी कळी आहे, ही कोवळी कळी त्या पाण्यामध्ये असलेले जे काही प्राणी असतात, जे काही भूजलचर जे काही सत्व असतात त्यांचं ते भक्ष्य असते. ही कोवळी कळी त्या संकटापासून तिचा बचाव होईल किंवा नाही याचं कसलेही शाश्वती नसते. ही कोवळी कळी त्या सत्वांचं, त्या प्राण्याचं ती भक्ष्य असू शकते, ती भक्ष्य होऊ शकते. त्याचप्रमाणे जी माणसं माणसाच्या भूमीमध्ये जन्माला तर आलेली आहेत, पण जे शीलाचं पालन करत नाहीत, जे सदाचार नीतिमत्ता याबद्दल कधी विचार करत नाहीत, अशी माणसं आपल्या जीवनाच्या दुःखापासून, संकटापासून, धोक्यापासून, अधोगतीपासून मुक्त होतीलच याची कसलीही गॅरंटी नाही. कारण जो मार असतो, जे वाईट सवयी त्यांना जडलेल्या असतात, क्लेश, विकार, जे काही अकुशल गोष्टीमध्ये ते रममान असतात, तर असे वाईट कर्म त्यांना ते संपवू शकतात. म्हणून त्यांचा जो स्तर आहे त्याला म्हणतात पदपरम. ही कोवळी कळी तर आहे, परंतु ती कोवळी कळी त्या पाण्याच्या बाहेर येण्यासाठी त्याला खूप कष्ट, खूप मेहनत, खूप दिवस, खूप प्रयत्न करावे लागतील. आणि सर्व संकटापासून, धोक्यापासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी सजग, जागृत राहावं लागेल, की जेणेकरून ती कोवळी कळी टणक कळी बनेल, टणक फूल बनेल, नंतर ती पाण्याच्या मध्यंतरी येईल आणि शेवटी पाण्याच्या बाहेर एक फूल बनून ती पूर्णपणे विकसित होईल. तर अशा प्रकारची माणसं असतात जे पदपरम या वर्गामध्ये येतात. तर अशी माणसं सर्व अकुशल धर्मामध्ये संलग्न असतात. सर्व वाईट व्यसनं, वाईट कर्म, वाईट गोष्टी, पापकर्म याच्यामध्ये लिप्त असतात. अशांना बाहेर पडणं फार कष्टप्रद असते, दुष्प्राप्य असते, अत्यंत कष्टाचं असते. त्यानंतर त्याचा पुढचा वर्ग जो आहे नेय, तर ही माणसं त्या अकुशलतेपासून स्वतःला सोडवण्यासाठी शीलाचं पालन करतात, नीतिमत्तेचं पालन करतात, सदाचाराचं जीवन जगतात आणि थोडसा आपलं जीवन सुरक्षिततेकडे घेऊन जातात. उन्नती प्रगतीच्या पथावरती ते आरूढ असतात. त्यानंतर काही माणसं
स्वतःला पुढे नेण्यासाठी, स्वतःचं कल्याण करण्यासाठी समाधी मार्गाचा अभ्यास करतात. समाधी मार्गाचा अभ्यास करून स्वतःमध्ये जे काही क्लेश विकार असतील काया वाचा मनाचे, त्याचं निरासन करतात, ते काढून टाकतात आणि स्वतःला प्रज्ञेच्या मार्गावरती घेऊन जाण्यासाठी तत्पर असतात. तर अशा माणसांना विपची तंयू असं आपण संबोधू शकतो. आणि जी माणसं शील समाधी प्रज्ञेमध्ये परिपूर्ण विकसित होतात, परिपूर्ण ते सुदृढ होतात, तर अशी माणसं प्रज्ञेचा विकास झाल्यानंतर परिपूर्ण प्रज्ञावान बनून स्वतःला उमलणाऱ्या फुलाप्रमाणे ते विकसित होतात आणि बुद्ध धम्म संघाचा उपदेश ऐकून, बुद्ध धम्म संघाचा सार समजून घेऊन पूर्णपणे ते अरहत पदाला जातात, परिपूर्ण जीवनमुक्त अवस्थेला ते प्राप्त होतात. तर अशा प्रकारे तथागतांनी आपल्या उपदेशामध्ये या 4 कमळाचं उदाहरण देऊन समाजामध्ये जे 4 प्रकारची माणसं असतात त्यांना अत्यंत चांगल्या प्रकारे समजून सांगितलेलं आहे की या अशा माणसाचे हे 4 प्रकार असतात, घटक असतात आणि ही 4ही माणसं आपापल्या कर्माने, आपापल्या मेहनतीने, आपापल्या श्रद्धेनं, आपापल्या जिद्दीने जीवनामध्ये प्रगती साधता साधता जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त होतात. आपण कोणत्या प्रकारच्या माणसामध्ये आहोत याचं परीक्षण प्रत्येकानं केलं पाहिजे. मी कोणत्या स्तरामध्ये आहे, कोणत्या गटामध्ये आहे, मला काय करणं आवश्यक आहे आणि मला ध्येय उद्देश सफल करण्यासाठी पुढचे प्रयत्न कशा प्रकारे केले पाहिजेत हे प्रत्येक माणसानं धम्म आचरण करून, धम्माचा अभ्यास करून, धम्म विनयाचं अनुभूती घेऊन हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर आपणही या उदाहरणाचं महत्त्व सार समजून आपल्या जीवनाचं कल्याण आपण केलं पाहिजे. भगवंताच्या काळामध्ये जी माणसं प्रवचन ऐकत होती त्यामध्ये श्रमण, गृहस्थी हे सर्व जण तथागतांची धम्मवाणी, तथागतांचा उपदेश ऐकत होते आणि ह्या उपदेश ऐकतानाच काही जण त्यापैकी अरहत बनत होते, काही जण अनागामी बनत होते, काही जण सुकृतागामी बनत होते, काही जण स्वतःपती बनत होते. या वेगळ्या वेगळ्या अवस्थेला ते प्राप्त होत होते. एकच देशना सर्व श्लोक ऐकत असताना काही जण वेगळ्या वेगळ्या स्तराला जाऊन आपली जीवनाची उपलब्धी ते प्राप्त करून घेत होते. काही जण तथागतांचा सद्धम्म ऐकून अत्यंत श्रद्धायुक्त होऊन जागृत चित्ताने धम्माचं पालन करून शीलवान बनत होते. आणि काही माणसं तथागतांचा उपदेश लक्षपूर्वक न ऐकताना, त्या उपदेशाकडे लक्ष न देताना, कसलंही गांभीर्यपूर्वक न ऐकताना, ग्रहण न करताना फक्त त्यांच्या जीवनाचा वेळ वाया घालवत होते. ऐकत होते, सोडत होते, त्यामध्ये काही साध्य करत नव्हते, प्राप्त करत नव्हते. तर अशीही माणसं भगवंताच्या काळामध्येच त्यांच्या धम्मदेशना प्रवचन ऐकताना तेथे उपस्थित होते. तर आपण जे स्वतःचं स्थान, स्वतःचं अस्तित्व आपण धम्म प्रवचन ऐकताना
धम्माचा अभ्यास करताना, धम्माचं आचरण करताना आपलं स्थान, आपली गुणवत्ता, आपला स्तर काय आहे आणि पुढे आपल्याला कशा प्रकारे स्वतःची प्रगती उन्नती करायची आहे हे प्रत्येकानं ध्यानात घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण आपण केलं पाहिजे. बुद्ध म्हणतात, आपणच आपले स्वामी आहोत, आपणच आपले मालक आहे. आपणच आपले मालक आहोत तर कोणी आपला मालक कोण होईल, कोणी आपला स्वामी कोण असणार आहे. यासाठी आपली नैतिक जबाबदारी आहे, व्यक्तिगत जबाबदारी आहे, स्वतःचं कल्याण स्वतःच करून घ्यावं. त्यामुळेच बुद्ध म्हणतात, अत्तही अत्तनो नाथो कोई नाथो परोशिया अत्तनाव सुदंतेन नाथं लभती दुर्लभं. आपणच आपले मालक आहोत, आपणच आपले स्वामी आहोत. कोणीही आपला मालक, कोणी आपला स्वामी होऊ शकत नाही. आपण स्वतःच प्रयत्न करून आपण स्वतःला धम्ममार्गावरती आरूढ करून स्वतःच्या जीवनाचं ध्येय उद्देश आपण गाठला पाहिजे. आपणच अरहतपदाला गेलं पाहिजे, स्वतःचा उद्धार स्वतःच केला पाहिजे. तर अशा प्रकारे या मनुष्याच्या भूमीमध्ये जे 4 वर्गाची जी माणसं आहेत, या सर्वांचं कल्याण होण्यासाठी तथागतांचा सद्धम्म अत्यंत कल्याणकारी आहे, अत्यंत लाभदायी आहे. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं हित हो.